तर आता आपण जाऊया बोरिवलीमध्ये, ज्या ठिकाणी प्रकाश सुर्वे आयोजित मागाठाणे दहीहंडी महोत्सव हा देखील आता साजरा केला जातोय, ज्या ठिकाणी खरं तर सकाळी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचं आपण पाहिलं होतं आणि आता गोविंदा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। गोविंदांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। शुभम, कशा पद्धतीने आता गोविंदा या ठिकाणी दाखल झाले, आयोजकांकडून कशी तयारी करण्यात आली आहे? तयारी सुरू गोविंद गोपाला अशा पद्धतीने घोषणा देत या ठिकाणी सध्या बघू शकतो साइड लाव बाई पोहोचलेले आहेत। हे पहिले असणार आहे जे इथे सलामी देण्याचं काम करणार आहे। बघू शकतो उत्साह त्यांचा कशा मोठ्या प्रमाणात आहे, सगळ्यांची काळजी घ्या। राज सुर्वे आपल्या सोबत आहेत। ॲम्ब्युलन्स पश्चिम उपनगर म्हटलं की तुमच्या हंडीची नेहमी चर्चा असते, यावेळी हंडीचं वैशिष्ट्य काय? आम्ही यावेळीची जी आपलं दहीहंडी उत्सव आहे ते महिलांना प्राधान्य देणारं, महिलांना प्रोत्साहन देणारं यावर्षी आपण आयोजित केलेलं आहे। आणि आपण पाहाल तर आमच्या मतदारसंघामध्येच अगोदर 3 महिला गोविंदा पथक होते आणि आज या ठिकाणी 7 महिला गोविंदा पथक। मित्रा पुढे ये, गोविंदा इकडे, काय नाव आहे तुझं? याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आपण या ठिकाणी जितके पण गोविंदा पथक महिलांचं येणार आहेत त्यांना जे ते थर लावतील त्याच्या 2 पटी बघू शकतो चिमुकला येणार आहोत। त्याचबरोबर जे 8 थर लावणार आहेत सर्व गोविंदा 25,000 रुपये। कुठेतरी आता पावसाला देखील या ठिकाणी सुरुवात होत आहे। रिमझिम पाऊस जो आहे तो बरसताना दिसून येत। मुळे खरं तर हे सरकार आलं, त्यासाठी आज हे स्पेशल डे। तर आज मुंबईसह ठाण्यामध्ये देखील गोविंदांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। बाल गोविंदा या ठिकाणी पोहोचलेले आणि त्यांच्याकडून आता सलामीसाठी तयारी केली जाते।